तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाडका भाऊ योजना महाराष्ट्रामध्ये आणली गेली होती। त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील 1,34,000 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ घेण्यात आला। त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं की जे मुलं त्या आस्थापनामध्ये काम करतील त्या ठिकाणी त्यांना कायमचा रोजगार उपलब्ध होऊन जाईल। तरी देखील तब्बल 11 महिन्याचा कार्यकाळ आता त्या मुलांचा संपलेला आहे। त्या मुलांना कुठेही काम आता उपलब्ध नाही, बेरोजगार झालेला आहे। एकीकडे सरकार या मुलांना रोजगार देतो असं सांगते आणि एकीकडे त्या मुलांना पुन्हा वाऱ्यावरती सोडते। आणि आता कालच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर या ठिकाणी जेव्हा आंदोलन झालं त्या ठिकाणी हिंसक आंदोलन, त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला। अशा वेगवेगळ्या माध्यमातून जर बघितलं तर सरकार या मुलांना एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळी समीकरणता बघता महाराष्ट्रामध्ये या बेरोजगाराची फॅक्टरी काढते अशा पद्धतीची भूमिका आता सध्याची घडल्या सरकारने दिसते। तेवढ्यातच सरकार एवढ्यात न थांबता पुन्हा उद्या 1 तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रातील युवकांना रिजॉईनिंग करून घेण्यात येते दुसरे नवीन बॅच। म्हणजे ह्या मुलांना आता रोजगार उपलब्ध कुठंच दिला नाही, जिथं काम करतात तिथं काम तर उपलब्ध नाही, पण ह्या मुलांना पुन्हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा ही योजना आणून पुन्हा महाराष्ट्रातील युवकांना या योजनेमध्ये सहभाग घ्यायला लावून परत वर्षभर काम करून घेऊन पुन्हा या मुलांना एज बार करून पुन्हा घरात बसण्याचं काम सरकार करते। त्याच्या अनुषंगाने माझी सरकारला विनंती आहे की आपण ज्या योजना काढलेल्या आहात त्या मुलांनी जे आता काम करतात आहे त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणार होतं ते राहिलं बाजूला, पण आहे त्या ठिकाणी काम मिळणं राहिलं बाजूला, पण आहे त्या ठिकाणी ज्या मुलांना पुन्हा घरात बसून नवीन मुलं भरण्याचा आटास हे सरकार का घेऊ पाहतंय। मला असं वाटतंय की सरकारने किंवा सरकार मायबापने ही जी योजना काढलेली आहे त्या योजनेमध्ये नवीन योजना काढून पुन्हा एकदा सरकार या मुलांची दिशाभूल करते। एक फॅक्टरी सरकार या मुलांची बेरोजगारांची एक फॅक्टरी सरकार उपलब्ध करते आणि ह्या बेरोजगारांना घरात बसून म्हणजे घरात बसलेल्या मुलांना रोजगार देतो म्हणून सांगून त्यांचं एज बार करून पुन्हा त्यांनी आंदोलन करावं, त्याच्यामध्ये त्यांचं आयुष्य जावं आणि त्यांनी घरामध्ये पुन्हा कायमचं बसावं, रोजगाराची संख्या कमी व्हावी हे सरकारने नवीन एक प्रथा पाडून या मुलांना एक आशेचं किरण दाखवून पुन्हा त्या ठिकाणी आहे त्या मंत्री महोदयांनी सांगितलं। एकीकडे शंभूराज देसाई सांगतात की एकनाथ शिंदे साहेबांनी असं काहीच वक्तव्य केलं नाही, त्याच्या क्लिप आमच्याकडे असताना देखील ते देखील मान्य करायला सरकार तयार दिसत नाही। माझी या माध्यमातून विनंती आहे, ह्या योजना जोरपर्यंत ह्या मुलांच्या हक्काची भाकर ज्या पद्धतीने हे मुलं जे प्रशिक्षण शिकलेत या मुलांचा जोरपतूर निकाल लागत नाही किंवा ज्या ठिकाणी काम करतात त्या मुलांना प्रशिक्षण दिले ना मग हे मुलं कुठं काम करणार आहेत या गोष्टी जोरपत क्लिअर होत नाहीत तोरपतूर नवीन योजना होऊ देणार नाही। जर असं जर केलं असेल तर आस्थापना जेवढ्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये जेवढ्या आस्थापना आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरकार बेरोजगाराची फॅक्टरी काढते आणि गोंडस अशा पद्धतीने नोकरी ह्या मुलांच्या म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि त्या योजनेला नाव गोंडस असं नाव आहे असं मला म्हणायला काय हरकत नाही आहे। अशा पद्धतीची योजना काढून ह्या मुलांची दिशाभूल करते। या सरकारने जर हे त्वरित थांबावं, ह्या मुलांचं पहिला 1,34,000चं काय करणार आहे याचं पहिला स्पष्टीकरण देऊन या मुलांना रोजगार कायमचा उपलब्ध करून देणार का हे पहिला सांगावं आणि त्यानंतरच नवीन योजना नवीन योजना आणून त्या मुलांचं पुढल्या मुलांचं भवितव्यासाठी दृष्टिकोन आम्ही तुम्हाला विचारलं प्रशिक्षण तुम्हाला दिलंय, अरे प्रशिक्षण दिलंय कुठं तुम्ही? प्रशिक्षण दिलं शाळेमध्ये आणि तुम्ही MIDC मध्ये काम देणार, प्रशिक्षण दिलं नगरपालिकेमध्ये आणि त्यांना काम दिलं जाणार MIDC मध्ये। मग हे तुम्हाला जर करायचं होतं तर मग अशा योजना तुम्ही आणून ह्या मुलांचे एजबार करून त्या मुलांना नोकरीतून कमी करण्याचा जो आटास धरलेला आहे हे सरकार म्हणजे ह्या सरकारच्या माध्यमातून नेमका त्यांचा फॉर्म्युला काय, त्यांचा विचार काय, त्यांची विचारसरणी काय हे मात्र कुठं कळायला तयार नाही। योजना तुम्ही आणून ह्या मुलांचे एजबार करून त्या मुलांना नोकरीतून कमी करण्याचा जो आटास धरलेला आहे हे सरकार म्हणजे ह्या सरकारच्या माध्यमातून नेमका त्यांचा फॉर्म्युला काय, त्यांचा विचार काय, त्यांची विचारसरणी काय हे मात्र कुठं कळायला तयार नाही। जर समजा या मुलांना आहे त्या मुलांना रोजगार उपलब्ध होत नाही, आहे त्या मुलांना रोजगार जोरपतूर उपलब्ध होत नाही किंवा त्यांना हक्काची भाकर कुठं मिळणार आहे हे सांगत नाही तोरपतूर नवीन योजना महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये कुठं देखील आम्ही भरू देणार नाही। आम्ही त्याला टाळ्या ठोकायला तयार आहोत। आता जे खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा साहेबांनी सांगितलं 5,000 कोटीची तरतूद करत आहे ती योजना द्यायला तयार नाही, आहे त्या योजनेमधले माणसांची बाकीची गोष्टी बघायला तयार नाहीत, पण ही नवीन योजना आणून पुन्हा 1 तारखेपासून रिजॉईनिंग म्हणजे नवीन आस्थापनामध्ये नवीन पद्धतीने जॉईनिंग करायला चालू झालं। म्हणजे जे आहेत त्या लोकांना काम नाही, जे लोक आंदोलन करायला लागले, रस्त्यावर उतरले, लाठीचार्ज झाला नागपूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मुलांच्यावरती,
आणि शांतने ही मुलं अशी काही सुटपुट मुलं नाही आहेत, हे सुशिक्षित मुलं आहेत, ग्रॅज्युएशन पूर्ण मुलं आहेत, शिक्षक आहेत, वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये काम करतात. हे मुलं भांडण करण्यासाठी किंवा हिंसक करण्यासाठी मुलं जाणार नाहीत. काही संबंध नसताना तिथल्या नेतृत्वावरती, तिथल्या मुलांच्यावरती ज्या पद्धतीने म्हणजे अमनुष्य लाठीचार्ज करण्यात आला त्याचा मी जाहीर निषेध करतो. कारण अशा पद्धतीने जर हे करत असेल, तुम्ही कामाला बोलवत आहे, तब्बल 11 महिन्यामधले 7 महिने यांची नुसतं आंदोलनामध्ये गेलेत. सांगलीमध्ये आंदोलन केलं, नागपूरला आंदोलन केलं, नाशिकला आंदोलन केलं, देहूला आंदोलन केलं, मुंबईला आंदोलन केलं. आंदोलन करायचं तरी किती करायचे? तुम्ही सरळ सांगताय की ह्या मुलांना आम्ही ट्रेनिंग दिलंय, आस्थापनामध्ये ट्रेनिंग दिलंय, मान्य आहे ना. मग तुम्ही जर दिलंय तर ह्यांना काम कुठे मिळणार आहे? तुमचं जे सर्टिफिकेट प्राप्त झालंय ते सर्टिफिकेट कुठं ग्राह्य धरलं जाणार आहे किंवा त्या सर्टिफिकेटमधून कुठं काम मिळणार आहे एवढं तरी सांगायला पाहिजे. पण तुम्हाला एखादं पत्र प्राप्त झाले, त्या पत्रामध्ये तुम्ही सांगताय की हे पत्र कुठेही ग्राह्य धरलं जाणार नाही, ह्या पत्रामधून कुठेही उपयोग केला जाणार. मग असं पत्र तुम्ही देऊन ह्या मुलांची दिशाभूल करून वर्षभर तुम्ही फुकट का काम करून घेताय त्यांच्याकडून आणि निवडणुकीपुरतं ह्या मुलांचा वापर करून रात्रीचा दिवस करून पुन्हा ती मुलं रस्त्यावर येत असतात. तर अशा मुलांना तुम्ही अशा पद्धतीने जर करत असतात तरी म्हणजे एक प्रकारची फेरन लावलेली 7 दिवसानंतर जसं गोरा होते तसं परिस्थिती सरकारची आयुष्यभर गोरा होत नाही. तर हे अंधश्रद्धा ह्या मुलांच्या मुलामध्ये बसण्याचं काम सरकार करते, त्याचा मी जाहीर निषेध करतो. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर समजा 1 तारखेपासून आम्ही कोणाची भरती होणार नाही, जर भरती होत असेल तर त्या ठिकाणी त्या ऑफिसला 1 तारखेपासून आम्ही टाळं ठोकून त्या ठिकाणी अमर उपोषण करण्याचा इशारा देखील त्या माध्यमातून मी देतो. सरकार युवकांची फसवणूक करून त्यांच्या कुटुंबांच्या जीवाशी खेळणार 100% त्याच्या एकट्या जीवाशी खेळत नाही सरकार, सगळ्याशी जीवाशी खेळत नाही. अहो महाराज, की मुलं ग्रॅज्युएशन पूर्ण आहेत, 100% मुलं चांगली सुशिक्षित मुलं आहेत. ज्या ठिकाणी पहिला काम करत होते तिथं 30,000 35,000 पगार होता आणि अशा परिस्थितीमधून ते सगळं सोडून हे मुलं महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार काय करते, ह्या मुलांच्यासाठी चांगली योजना आणली महाराष्ट्रामध्ये. आणि योजना आणून काय केलं, त्या योजनेचं नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, म्हणजे त्या योजनेला म्हणजे गोडस असं नाव त्याला देण्यात काही हरकत नाही. खूप सुंदर योजना काढली आणि हे मुलं आशेच्या पोटी ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी त्यांना रोजगार कायमचा उपलब्ध होतात. हे सांगत असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काल सभागृहामध्ये माननीय त्या ठिकाणचे जे मंत्री आहेत मंगलप्रभात लोढा त्यांनी म्हणले हे योजना आहे, आम्ही हे योजना फक्त परत शिकणार आणि हे शिकलेच होते ना, शाळा मास्तर शिकलेत. मग शिकलेल्या मुलांना तुम्ही अजून शिकवून काय करणार आहे? पण शिकवलंय त्याबरोबर तुम्ही शिकवले कुठं? शाळेमध्ये शिकवलंय. मग शाळेतल्या माणसाला तुम्ही शाळेमध्ये जॉब देणार आहात का तिथं पुढं काय करणार आहात किंवा त्यांच्यासाठी राखीव जागा तुम्ही त्यांच्यासाठी नेमकं करणार आहे काय? ही योजना तुम्ही आणली काय? हा पण जबाब विचारू नये. तुम्ही जर शिक्षण त्या ठिकाणी केलं असेल तर 11 महिने माझा कार्यकाळ झाला असेल तर 11 महिन्यात आम्ही पुढं काय करायचं हे तुम्हाला आम्ही विचारू नये का? हे जर विचारलं आमची चूक आहे का? हे विचारल्यावर तुम्ही आमच्यावर लाठीचार्ज करणार का? मग हे जर विचारत असेल तर हे चुकीचं कुठं वाटतंय? जगाच्या पाठीवर महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतोय. आम्ही पाकिस्तानातून आलेलो नाहीये, आम्ही महाराष्ट्रातली संतांची भूमी आहे आणि असल्या भूमीतून आलो. ह्या ठिकाणी जर तुम्ही अशा पद्धतीने वागणूक देत असाल आणि ह्या मुलांच्यावरती अशा पद्धतीने जर अन्याय होत असेल तर हे निंदनीय आहे. सरकार या मुलांना, सुशिक्षित मुलांना, एकदम अनपढ माणसाला शिकून येण्यात काढतं हे मला माहिती होतं. एखादा अंगठा बहादूर असेल तर त्यांना इथं सही करावं म्हणून माहिती होतं. पण सरकार सुशिक्षित लोकांना, ग्रॅज्युएशन पूर्ण असलेल्या लोकांना, ग्रॅज्युएशन पूर्ण शिकलेल्या मुलांना तरी देखील सरकार त्यांना जर मनात ठरवलं तर येण्यात काढू शकते. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण बोनस योजना. मत असं आहे की आता जे या प्रशिक्षणाचं मानधन दिलं जातं त्याच मानधन आता ते आहे ते मानधन मिळालं अजून 6 महिन्याचं आहे ते अजून मानधन मिळालं नाही. आहे ते मानधन अजूनपर्यंत मिळालेलं नाही दादा. आहे ते मानधन देखील 5 महिने 5 महिने तो सॉफ्टवेअर बंद करून ठेवलं त्यांनी. म्हणजे नवीन तुम्ही बाकीच्या गोष्टीमध्ये थोडं मागणीच करू शकत नाही अशी भूमिका त्या ठिकाणची आहे. म्हणजे आहे तो पगार पण नाही आहे. 2.5 महिन्यामध्ये सांगली जिल्ह्यामधला 2.5 महिन्याचा पगार अजून पण नगरपालिकेचा जिल्हा परिषदेला मिळाला नाही. मग मला काय म्हणायचं आहे, तरी देखील मुलांना आशा काय वाटते की तत्कालीन मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील सांगितलं होतं की मुलं ज्या ठिकाणी 6 महिने काम करतील आणि त्या ठिकाणी त्यांचं जिथं जिथं आवश्यकता वाटते त्या ठिकाणी, आम्ही पण तेच म्हणतो ना, जिथं जिथं आवश्यकता वाटते जर वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही घेण्यास काय हरकत नाही. आणि 2.5 लाख जागा देत आहेत आणि हे मुलाला पगार किती? 6,000, 8,000 आणि 10,000. 36 जिल्ह्यामधल्या मुलांच्यासाठी हा मोठा प्रश्न आहे. माझी सरकारला विनंती आहे की आपण जो शब्द दिलेला आहे तो शब्द पाळावा. तो शब्द पाळणार झालं बाजूला, तुम्ही नवीन योजना आणून नवीन वेगळं नाव देऊन पुन्हा त्या मुलांना प्रशिक्षण देऊन म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुन्हा रोजगारी वाढवण्याचं काम किंवा एक फॅक्टरी सरकार काढतंय आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये
आस्थापनेच्या माध्यमातून ते कंपनी उघडलं जातं. त्या कंपनीमध्ये हे तरुण युवक त्या ठिकाणी बोलून त्या तरुण युवकांची दिशाभूल करून पुन्हा त्या वर्षभर त्या मुलांच्याकडून राबवून घेऊन पुन्हा त्या मुलांना वाऱ्यावर सोडते. त्याच्यापेक्षा आहे त्या मुलांचं पहिला जोरपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये नवीन योजना आम्ही श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटना युवा कार्य प्रशिक्षण या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथं जिथं आस्थापना असेल जिथं जिथं आयुक्त कार्यालय असेल त्यांना आम्ही टाळं ठोकू. जोपर्यंत आमच्या मागण्या किंवा आमचा निर्णय जोपर्यंत लागत नाही आमची पूर्ण वाट क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही काम चालू देणार नाही. आता काही मुलांशी शिक्षणार्थ्यांची चर्चा करताना बोलताना त्यांनी असं सांगितलं की 4-5 महिने आम्हाला पगार जे मानधन ठरलं होतं ते मिळालं नाही आहे. मग कामावर जायला आम्ही लिफ्ट मागून जातो आणि लिफ्ट मागून घरी जातो. एवढी अवस्था बिकट आहे की इथं काहीच नाही. गडचिरोली बघा, गोंदिया बघा, नंदुरबार बघा, धुळे बघा, ह्या भागामध्ये आपल्या भागामध्ये तर थोडंफार एकामेकाला माणसं सहकार्य करतात. पण 2 तासांनी एक गाडी तिथं होते. अजून देखील नंदुरबारमध्ये आता देखील एका गाडीमध्ये 25 लोक एका गाडीच्या वर टपावर बसून जातात. एवढी परिस्थिती त्या ठिकाणची आहे. मी स्वतः भागाचा सर्वे केलेला आहे. गडचिरोलीमध्ये बघितलं, गोंदियामध्ये बघितलं तर तशीच परिस्थिती आहे. नंदुरबारमध्ये बघितलं तर तशीच परिस्थिती आहे. धुळेमध्ये बघितलं तर तशीच परिस्थिती आहे. गाडीमध्ये कमांडर गाड्या आहेत आता देखील त्या ठिकाणी ह्या टोकातून त्या टोकात जाण्यासाठी 4 तासाचा प्रवास लागतो एका जिल्ह्यामध्ये. आणि रस्ता एवढा खराब आहे की तुम्ही विचार करू शकता. अशा ठिकाणी 8,000-10,000 वरती पोरं काम करतात. पगार तर सोडून द्या, पण आशा किती वाईट आहे की त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की तिथं कायमचा रोजगार करणार, परमनंट करणार. हे असत असताना शंभूराज देसाई साहेब सांगतात आमच्या मंत्र्यांनी कुणीच बोललं नाही, असं कुणीच बोललं नाही. मग मला सांगा, मीडियामध्ये जर बोललेली खोटी असेल तर मग मीडियाच कशाला चालवायची? तर हे खोटंच असेल, चॅनलच खोटं असेल, हे सगळं जर ह्याला ग्राह्य धरलं जात नसेल, सीसीटीव्ही कॅमेरा कशाला ग्राह्य धरायचा? टोल नाक्यावरती सीसीटीव्ही कॅमेरा कशाला धरायचा? जकात नाक्यावरती कशाला सिग्नलवरती कशाला कॅमेरा? म्हणजे कॅमेरा हा कशासाठी वापरला जातो? एक पारदर्शकता, तुम्ही केलेलं कामाची कृती त्या ठिकाणी दाखवली जाते. मग हे जर खरं असेल, आता ह्या ठिकाणी जर बघितलं तर म्हणजे राज्य सरकार बेरोजगारांचे म्हणजे एक प्रकारची फॅक्टरी काढते आणि फॅक्टरी राज्य लेवलला नाही काढत तर ते जिल्हा लेवलला काढते. आणि जिल्हा लेवलच्या माध्यमातून बेरोजगार म्हणजे त्या फॅक्टरीमध्ये जे जॉईनिंग होणार आहे तिथं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण बोनस योजना अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणची सरकारची आहे. त्या माणसांना जिवंत ठेवून हे माझ्या मागे जे बसलेले तरुण आहेत ना, आज आम्ही शाळा शिकलो नाही, राष्ट्रीय संत गाडगेबाबा आणि वैराग्य संपन्न बागडेबाबांचा विचार डोळ्यासमोर वाटचाल करतोय आम्ही. पण ह्या ठिकाणी ह्या मुलांना हक्काची भाकर त्यांची जोर मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा चालणार आहे. या 1 तारखेच्या पुढे जर ते जॉईनिंग करत असतील तर त्यांना टाळं ठोकणार आणि टाळं ठोकून त्या ठिकाणी अमर उपोषण करणार. आम्ही सांगलीमध्ये मंगल प्रभात लोढा उदय सामंत साहेब आले, त्यांनी भेट घालून देतो म्हणून सांगितलं. अजून भेट होते महाराज, अजून त्यांची 2 दिवस होतात आणि अजून 15 दिवस होतात. हे कलियुग आहे. अशा कलियुगामध्ये ह्या राज्यकर्त्यावरती, या मंत्रिमंडळावरती, या आश्वासनावरती विश्वास कसा ठेवावा ते पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. मला मी ह्याचं दाखवतो, एक व्हिडिओ दाखवतो तुमच्या आता जे शंभूराज देसाई यांनी वक्तव्य केलेलं. तुम्ही विचार करा की आम्ही अशा पद्धतीने जर ह्या ठिकाणी होत असेल तर मग माणसाने नेमकं